की हिंदूंना प्रेम देण्या गीता पुराण आहे, मुस्लिमांना प्रेम देण्या शरीफ कुराण आहे, ईसाईंना प्रेम देण्या ते बायबल महान आहे. पण सत्यता ही सांगते मी, आपल्या सर्वांना प्रेम देण्या फक्त बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान. सांग तुझी कुठं मारू, इथं मारू का तिथं मारू, अगं गल्लीत मारू का दिल्लीत मारू. ए सुवासिनी, तूने छान गायलं, तू छान गायलं. अगं तुझी बडाई मी कुठं कुठं मारू, तुझी बडाई मी कुठं कुठं मारू. साहेब आमचे पप्पा, आमचे बाबा, ज्यांनी मला त्यांचं घर बांधलं, बंगला बांधलाय गावी, त्यांच्या उद्घाटनला सुद्धा संतोष घाडगे होता आणि त्यांच्याकडून भरपूर सारे पैसे त्यांच्या स्मरणात पैसे पडत आहेत. बेस झालं ना बेस. हॅलो हॅलो. या ठिकाणी उपस्थित
उपस्थित असलेल्या सर्व माझ्या रसिक बांधवांना, माझ्या महिला माता भगिनींना व बालमित्रांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंती निमित्त सर्वांना सुहासिनी शिंदे पार्टीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. या विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसांना न्याय सन्मान मिळवून देणारे, सर्वांचे अधिकार मिळवून देणारे, या देशाचे कायदेपट्टी विश्वरत्न बोधिसत्व प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बेस कमी करू नका. हर मॉनिटर मध्ये हर हर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, बहुजन समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून आधार देणारे छत्रपती शाहू महाराज, चूल आणि मूल या बंधनातून मुक्त करणारे, महिलांना चूल आणि मूल या बंधनातून मुक्त करणारे क्रांतीचे महामेरू क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे बाबा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना घडवणाऱ्या महामाता, माता भीमाई, माता रामाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, संत जनाबाई या महान अशा महापुरुषांच्या महान अशा विचारांना मी प्रथम त्रिवार नम्र अभिवादन करीत आहे. भीमशक्ती, शिवशक्ती पुरस्कृत परिवर्तन प्रतिष्ठान बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 817 आयोजित संयुक्त भीम जयंती व शिव जयंती उत्सव 2022 आणि या भीमशक्ती शिवशक्ती जन्म उत्सवाचे आयोजक आपल्या सर्वांच्या परिचयाचे धडाडीचे कार्यकर्ते, स्वाभिमानी कार्यकर्ते अजित भाऊ रंजन खांबे, वसई शिवसेना वसई तालुका महासचिव, अध्यक्ष परिवर्तन प्रतिष्ठान, गट प्रतिनिधी बौद्धजन पंचायत समिती या एवढ्या पदाचे आयोजक, या एवढ्या पदाचे भार सांभाळणारे असे धडाडीचे कार्यकर्ते अजित भाऊ खांबे आणि सर्व त्यांचे
सहकारी ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेला आहे, त्या सर्वच कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मला वाटतं सतत 10 वर्ष झालं या स्टेजवरती मी सतत गात आहे. या दुष्ट काळाचे 2 वर्ष वर्षामध्ये भयभीत झालेली ही सर्व माणसं 2 वर्षानंतर आज या वर्षी एकोप्याने आलेली आहेत, जपलेली आहेत. आणि म्हणून पुन्हा मी माझ्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानते, सर्वांना शुभेच्छा देते आणि वंदन गीताला सुरुवात करते. आपण सर्वांचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आनंदाचं सहकार्य हवं आहे. याचं कारण ही तसंच आहे. जर आपल्या सर्वांचं मला सहकार्य लाभलं नसतं तर कदाचित मी परत या ठिकाणी येऊ शकले नसते. परंतु आपलं सर्वांचं प्रेम, सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी मला भरभरून मिळालेला आहे. और इसलिए कहना है मैं आपकी हूँ, मैं आपकी हूँ, आपसे प्यार करती हूँ, आप सबसे प्यार करती हूँ. मैं आपकी हूँ, मैं आपकी हूँ, मैं आपकी हूँ, आपसे प्यार करती हूँ. अरे दिल क्या चीज है, अपनी जान की निछावर करती हूँ. मैं आपकी हूँ, मैं आपकी हूँ, आपसे प्यार करती हूँ. अरे दिल क्या चीज है, मेरी जान भी निछावर करती हूँ. अरे गीत गाने से पहले प्रथमा मैं सबको हाथ जोड़कर जय भीम कहती हूँ. जय भीम.
नाही आणि संविधानापरी दुसरा तो महान ग्रंथ नाही, तो महान ग्रंथ नाही. बुद्ध शुभा हा 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 हा. प्रथम वंदन गीताने गाण्याची सुरुवात करत आहे. बुद्ध शुभा कबीर ज्योतिबाला कबीर ज्योतिबाला का बतायचं आहे. बुद्ध शुभा कबीर ज्योतिबाला, बुद्ध शुभा कबीर ज्योतिबाला. पहिले वंदन हे माझे विमान, बुद्ध शुभा कबीर पहिले वंदन हे माझे भीमाला. आणि म्हणून म्हणायचं आहे की बुद्धा संवंदिताना बुद्धीचा विकास घडतो, की बुद्धा संवंदिताना महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी प्रकाश पवार लिहितात की बुद्धा संवंदिताना बुद्धीचा विकास घडतो, या संघा संवंदिताना जिव्हाळा नवीन जडतो, पण भीमा संवंदिताना आमच्या जीवनी प्रकाश पडतो, आमच्या जीवनी प्रकाश.
सांगते मी आपल्या सर्वांना प्रेम देण्या फक्त बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे. काहीतरी ऐकायला मिळेल इकडे तर फुस आवाज गेली सगळे आणि एकच शब्द ऐकला मी हिला मी भारी पडणार आहे बघू आता येऊ द्या मग आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती आहे मग कशी झाली पाहिजे अरे आडवा तिडवा चालू नको घसरल पाय कसा कसा आज हिला मी भारी पडणार आहे आणि म्हणून म्हणायचं आहे माझ्यासोबत गाते वेळेस थोडासा विचार करून गायचा आहे कसं मग कसं होतं आडवा तिडवा चालू नको घसरल पाय आणि हुल्लड बाजी अन्न खरे बाजी अरे आडवा तिडवा चालू नको घसरल लाडर या बांधवाकडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे आभार मानते आणि त्यांना सुद्धा म्हणणं आहे का
तुम्ही जर म्हणत असाल तर. आणि हुल्लडबाजी नखरेबाजी हात करायची नाही. आणि हुल्लडबाजी आणि नखरेबाजी फुकट व शायनिंग नाही करायची. कामाचा पैसा भेटला पाहिजे. कसं? कामाचा पैसा भेटला पाहिजे. फक्त केसावर फुगे नको बरं का. मनी मायवा यांचं काम कसं आहे हे काय करताय. मनी मायवा बघल्या एकदा सुकेसा बघते. रिपब्लिकन्स आहे ना यांची विरार या ठिकाणी 30 तारखेला जयंती साजरी होत आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने कवालीचा जंगी सामना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. सुहासिनी शिंदे विरुद्ध प्रेम धांदे. 30 तारखेला विरार या ठिकाणी सुहासिनी शिंदे विरुद्ध प्रेम धांदे असा सामना होणार आहे. त्याही ठिकाणी तुम्हाला सर्वांना कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी यायचा आहे. आनंदराज आंबेडकर साहेब या प्रोग्रामला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. लवेजी लोखंडे यांच्याकडनं 500 रुपये भेट आलेली आहे. आम्ही त्यांचे सर्व कलावंत मनापासून आभार मानतो. आणि या सर्वांचं म्हणणं आहे काय. अरे अडवा तिडवा चालू नको घास झाले पाय. कारण आज भीम जयंती हाय रे आज भीम जयंती 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 आडवा तिडवा चालू नको घास झाले पाय. आडवा तिडवा चालू चल नहीं सकता. अरे गम के साचे में कभी ढल नहीं सकता. अरे तू मेरे साथ चल नहीं सकता. गम के साचे में ढल नहीं सकता. अरे मैं गिरी तो संभल सकती हूँ लेकिन तू गिरा तो संभल नहीं सकता. अरे कायदा भीमाचा पण फोटो गाणीचा. आमचे रॉय बल्लू अभिषेक रॉय पाठीमाग थांबून गाणं ऐकत आहेत. त्यांची अवस्था तुम्ही पाहिली. परंतु गाणं मात्र कायदा भीमाचा झालं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. शाखा क्रमांक 46चे उपशाखा प्रमुख विवेक शिंदे या आमच्या बांधवाकडनं सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेला आहे. मी आभार मानते. धन्यवाद. आणि कायदा भीमाचा पण फोटो गाडीचा. शोभून दिसतो कलेटावर, शोभून दिसतो कलेटावर. आमच्या बंधूंचं म्हणणं आहे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का लोटावर. आणि किती शोभला, किती शोभला असता भीम लोटावर, ताई आणि पोटावर. किती शोभला असता भीम लोटावर, ताई आणि पोटावर.
अभिषेक राय, क्या बात आहे भाई. अभिषेक राय या बांधवाकडनं पुन्हा 500 रुपये आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे परत परत हेच गाणं झालं पाहिजे जोपर्यंत ते ऐकण्याच्या मनस्थितीत आहे तोपर्यंत. काय दावी माझा बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. या ठिकाणी आपण सर्व सुज्ञान आहात. आमच्या गाणाऱ्यापेक्षा ऐकणारे फार हुशार आहेत, अभ्यासू आहेत. कदाचित आमचा अभ्यास पण तेवढा नसतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. मी आत्ताच 10 मिनिट अगोदरच सांगितलं की शिकलेल्या लोकांना बाबासाहेब कळलं नाही. जर अशा लोकांना बाबासाहेब कळत आहेत तर काय म्हणायचं शिकलेल्या लोकांना. अभिषेक भाई धन्यवाद. उनका क्या कहना है. अरे काय दावी माझा किती शोभला असता भीमलोटावर आणि लोटावर. किती शोभला असता भीमलोटावर आणि लोटावर. किती शोभला. काय दावी माझा. क्या बात है अभिषेक भाई, आपने बहुत कायदे का अभ्यास किया है. बरोबर बरोबर बरोबर. त्यांचं म्हणणं आहे काय दावी माझा. भारी पडणार आहे. बरं आहे बाबा, नाही पडले तर नाही पडले. आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही चांगलं गावं, चांगलं नाव करून जावं. माझं काहीच म्हणणं नाही. गाडगे बरं आहे ना. बरे आहेत का. तब्येत बरी आहे. हे भीम जयंती हाय रे आज भीम जयंती तो लाग दिए जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी. तू लाख दिए जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी. जला जला कर खाक ना कर दो. तो लाग दिए जला. हे भीम जयंती हाय रे आज भीम. तू लाग दिए जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी. अरे मेरा नाम भी सुहासिनी शिंदे है, तुझे रात भर यहाँ से हिलने ना दूंगी. स्वातंत्र्य लाभले पण प्रत्येक जीवाची लाही होती. कारण बाबासाहेबांनी भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांवरती अनंत असे उपकार केलेले आहेत. संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानतेचे अधिकार दिलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये वाईट काम असं बाबासाहेबांनी एकही केलं नाही. आपलं आयुष्यभर जरी आपण त्याचा शोध घेतला, अनेक ग्रंथ वाचले, अनेक पुस्तकं वाचले, तरी बाबासाहेबांनी कुठेतरी चूक केली आहे असं तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता आणली, समानतेचा अधिकार दिला आणि म्हणून म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय केलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे.
आणि अति सुंदर, खरोखरच सुंदर. आवाज वाढव दादा. या ठिकाणी आमचे दादा शिर्के साहेब यांनी, खैरे साहेब यांनी गाण्यापूर्वीच 100 रुपये दिले आहेत. कधी ना कधी या बहिणीची हे गाणं झालं पाहिजे, नक्कीच होईल. बांधवानो, बाईने गायलं आणि आपण सुद्धा ऐकलं. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत. आणि जयंती साजरी करीत असताना पहिला आपण वंदन गातो. वंदन झाल्याच्या नंतर जयंती गीत असतं. आता बाईला वाटलं की पाऊस पडतोय, जयंती गीत बाई विसरली. बांधवानो, आपण बाबासाहेब महामानवाची जयंती गात असताना मग तुझ्यावर प्रेम करतोय, मला तू आवडतोय, कशाला पाहिजे? आहे ना, रात्र बाकी आहे की नाही? जयंतीत गा ना, माझा झाला तुझा होणार आहे. टाइम आहे ना, उगाच टाइमपास करणं बरं नाही. आणि म्हणून क्या गाया है सुहासिनी, क्या गाया. लय भारी, लय भारी, लय भारी. क्या गाया है सुहासिनी ने, जैसे कि कुंभार की गद्दी चिलाई. क्या गाया है सुहासिनी ने, जैसे कि कुंभार की गद्दी चिलाई है. अरे टेज पे ऐसा भाव खा रही है जैसे कि मर गई हो लता मंगेशकर ही इधर आई है. बाई म्हणते हे कलिंगड सडलेलं. कोण सडलेलं आहे बघ. इकडं पपई पूर्ण बोर्ड जाते आतमध्ये. सांगा इकडच्या पूर्ण, म्हणजे तुमचा चेहरा बघितल्यानंतर बघा काय, इकडे डोळे बघा, कोण सडलंय, काय बोललं पाहिजे. आणि म्हणून खाना ना ठिकाना कहीं धोखा ना खाना, खाना ना ठिकाना कहीं धोखा ना खाना, ये अपनी रोती हुई सूरत हमें ना दिखाना. बघाशी सांगते, अरे मी जय भीम म्हणालो. आता तुम्ही सांगा, मी जयंती गीत साजर करत असताना बौद्धाचारी साहेब, मी पहिला म्हणालो ना, मी सारा जय भीम करतो, आपला शेरच आहे. तांबे साहेब जय भीम. तर बांधवानो, विषय कुठला वाढवला पाहिजे आपण कळला पाहिजे ना. आणि म्हणून खाना ना ठिकाना काही धोखा ना खाना, ये अपनी रोती हुई सूरत हमें ना दिखाना. अगर तुझे गाना है गाना तो ऐसे सुनाना कि उड़ जाए मैं फिर से होश और मैं खुद बन जाऊंगा दीवाना, मैं बन जाऊंगा दीवाना. ऐसे कारण घर वसनीनं नटिवानी नटायचं नाही, घर वसनीनं नटिवानी नटायचं नाही, तुला गोडीत सांगून पटायचं नाही, तुझं भांडल्याशिवाय दिल कटायचं नाही. तुला सारं कळतं नको वेळ घेऊ, तुझ्या अकलाचा घोड
नको पुढं नेऊ, बल हटकून अंगाला झटायचं नाही. बल हटकून अंगाला झटायचं नाही, आणि झटलीस तर मग हा सुटायचा नाही. झटलीस तर मग हा सुटायचा नाही. आणि हा रगील संतोष आहे बाई. हा घाडगे सर्वांना माहिती आहे ना, संतोष घाडगे. किती कार्यक्रम झाले दादा आगमरे साहेब, झाले की नाही? म्हणून घर वसनीनं नाटिवाने नटायचं नाही, तुला गोडीत सांगून पटायचं नाही, तुझं भांडल्याशिवाय दिल कटायचं नाही. तुला सारं कळतं, नको वेळ घेऊ तुझ्या अकलाचं घोड, नको पुढं नेऊ, अगं बल हटकून अंगाला झटायचं नाही, आणि झटलीस तर मग हा सुटायचा नाही. आणि हा रगीत संतोष घाडगे आहे बाई. हा बाई कधी चढला स्टेजवर तर कधीच उठायचा नाही, कधीच उठायचा नाही, कधीच उठायचा नाही. जयंती गीत सोडलं आणि काय पण गाते म्हणून डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बाईचं, अहो डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. आणि हाताला धरलंय म्हणे ते लगीन ठरलंय, हाताला धरलंय म्हणे. आणि म्हणून उनके देखे से मुंह पर आ जाती है रौनक, तो वो समझते मरीज का हाल अच्छा है. उनके देखे से मुंह पर आ जाती है रौनक, तो वो समझते मरीज का हाल अच्छा है. एक दोस्त ने कहा था, एक दोस्त ने कहा था ये साल अच्छा है. दादा, एक दोस्त ने कहा था ये साल अच्छा है, और तेरे बाजू वाला है वो माल भी अच्छा है, ये माल भी अच्छा है क्या नहीं? अरे बाई, आता काय परीक्षा चालू झाली झाली आता झाली लगेच. आणि म्हणून सांग तुझी कुठं मारू, सांग तुझी कुठं मारू, सुभाषी सांग तुझी कुठं मारू, इथं मारू का तिथं मारू, इथं मारू का तिथं मारू, अगं वाड्यात मारू का घरात मारू, अगं दिल्लीत मारू की गल्लीत मारू, सांग तुझी कुठं मारू. आता आता इकडे बघा ना, सांग तुझी कुठं मारू, इथं मारू का तिथं मारू, गल्लीत मारू, मारू काय मारू, आवाज आवाज मारू 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 मारू. शिर्के बौद्धवाडी, शिरकाळ बौद्धवाडी ना, शिर्के बौद्धवाडी शाखा क्रमांक 43 यांच्याकडून भरपूर सारे पैसे का. सांग तुझी कुठं मारू, इथं मारू का तिथं मारू, अगं गल्लीत मारू का दिल्लीत मारू. ए सुहासिनी, तूने छान गायलं, तू छान गायलं, अगं तुझी बडाई मी कुठं कुठं मारू, तुझी बडाई मी कुठं कुठं मारू. डा 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 डा. अरे जयंती हाय उदाजी जयंती रे हाय, आणि म्हणून मला काय म्हणायचंय दादा,
एक उत्तर म्हणून देतोय. साज शृंगाराणी किती छान दिसते, ही साज शृंगाराने किती छान दिसते, अरे नव्या नवरीवाणी लाखात शोभते. लय भारी ना साहेब बघ. साज शृंगाराने किती छान दिसते, अरे नव्या नवरीवाणी. आज कशी दिसते बघा, कारण ही दिसते लय छान, दिसते लय छान. अहो नव्या नवरीवाणी लाखात शोभते. कारण प्रेमामध्ये काय काय करावं लागतं. मग अशी मला सांगते प्रेम, आणि म्हणून प्रेमामध्ये काय काय करावं लागतं. अगं प्रेमाचं प्रतीक हातात धरावं लागतं. प्रेम करणं इतकं सोपं नाही बाई. अगं प्रेम करण्यासाठी दुसऱ्यावर मारावं लागतं, दुसऱ्यावर मारावं लागतं. आणि म्हणून साज शृंगाराणी किती छान दिसते, अन नव्या नवरीवाणी ही लाखात शोभते. अहो जयंती गाजते, भीमाची जयंती गाजते, गाजते भीमाची जयंती गाजते, जयंती गाजते भीमाची जयंती गाजते, और जयंती गाजते भीमाची जयंती गाजते, अरे जयंती गाजते भीमाची जयंती गाजते. बघा बाईला वाटलं मला बोलतोय, बाईला वाटलं मला बोलतोय, बाई लगेच पदर घेते. म्हणजे किती घाई आहे, आ किती घाई आहे सांगा. आ किती घाई आहे. आ अय बाई लय भारी. अगं साज शृंगाराणी किती छान दिसते, साज शृंगाराणी किती छान दिसते, अगं साज शृंगाराणी किती छान दिसते. अहो नव्या नवरीवाणी, अहो नव्या नवरीवाणी लाखात साजते. दादा किती दिवस झाले तुम्हाला आज साज चढवायला. अहो साज शृंगाराणी किती छान दिसते, साज शृंगाराणी किती छान दिसते, अहो साज शृंगाराणी किती छान दिसते, अन नव्या नवरीवाणी लाखात शोभते. अहो जयंती गाजते भीमाची जयंती गाजते, जयंती गाजते जयंती गाजते, अरे जयंती गाजते जयंती गाजते. या ठिकाणी आमचे दादा रुके साहेब, प्रदीप रुके, आमच्या दादांकडून पाठीसाठी 100 रुपये पाठी सुद्धा शून्य आहे. रॉकी या आमच्या बांधवांकडून सुद्धा 100 रुपये पाठी सुद्धा शून्य आहे. आमचे खरोखरच लाडके मित्र आणि कवी गायक, खरोखरच सुंदर अशी गाणी लिहितात सुयोग पवार, आणि कॅसेटी त्यांचे आलेले आहेत. छोटा मुलगा आहे परंतु एक हात वरती कर, सुंदर लिहितो. त्याला टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी वादा. आणि त्याच्याकडून सुद्धा 100 रुपये का बघा. आणि म्हणून बाई नवरी झाली, बाईनी पदर घेतला, बाईला वाटलं मलाच म्हणतोय, आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे. संतोष हरिओम हरियन, संतोष हरियान यांच्याकडून सुद्धा 100 रुपये का. मला काय म्हणायचं आहे, बाईन मुलं, आता बाईन मुलं मला म्हणावं लागतं. ग कसं वर्णाव हिला, ओ कसं वर्णाव हिला, दादा कसं वर्णाव हिला, अंतर ही लांब दिसतय, कसं वर्णाव हिला, अंतर ही लांब दिसतय, कसं वर्णाव हिला, अंतर ही लांब दिसतय, कसं वर्णाव हिला, अंतर ही लांब दिसतय. बघा याला
गमरे साहेब, खांबे साहेब कुठे आहेत? राजेश खांबे साहेब कुठे आहेत? बघा या लाडक्या मुन्नीला गर्दी जाम दिसते आणि सरली जवानी तरी, दादा सरली जवानी तरी ही आयटम बाम दिसते. 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 सरली तरी ही आयटम बाम. बघा या लाडक्या रंजन खांबे साहेब, आमचे पप्पा, आमचे बाबा, ज्यांनी मला त्यांचं घर बांधलं, बंगला बांधलाय गावी, त्यांच्या उद्घाटनाला सुद्धा संतोष घाडगे होता आणि त्यांच्याकडून भरपूर सारे पैसे त्यांच्या स्मरणात पैसे पडत आहेत. सरली जवानी तरी, सरली जवानी तरी, सरली जवानी तरी ही आयटम बाम दिसते. 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 ही आयटम बाम दिसते. कारण सामना माझा तुझा माझा सामना हा फक्त एक रातीचा आहे. तुझा माझा सामना हा फक्त एक रातीचा आहे. स्वाभिमान मला इथल्या मातीचा आहे. स्वाभिमान मला इथल्या मातीचा आहे. ए बाई, तू आयऱ्या गायऱ्याची उपमा देशील ना तर खपून घेणार नाही मी. तू आयऱ्या गायऱ्याची उपमा देशील ना तर खपून घेणार नाही मी. कारण मी पण ह्याच मातीतला आहे. मी पण ह्याच मातीतला आहे. सरली जवानी तरी, सरली जवानी तरी ही आयटम बाम. 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 शाखा क्रमांक 779 मोरेगाव, सिद्धार्थ जाधव बाबा उपाध्यक्ष, त्याप्रमाणे दीपक साहेब गमरे. खरोखरच त्यांनी सुद्धा 3 वर्ष मला त्या शाखेतील मिळाली होती. मला त्याने ठेवलं होतं. त्यांच्याकडून 100 रुपये पाठी सुद्धा शून्य आहे. त्यांचं सांगणं आहे. बघा या लाडक्या बाई म्हणते मला 8 वर्ष झाली, परंतु आज मला काय सांगायचं आहे, हा संतोष घाडगे आहे बाई. कारण सांग आता बोलू का, सांग तुझं खोलू का, सांग आता बोलू का. आरजे इलेक्ट्रॉनिक यांच्याकडून 500 रुपये, भरपूर सारे पैसे. का सांग आता बोलू का, सांग तुझं खोलू का. सांग आता बोलू का, अगं सांग तुझं खोलू का, तराजूत तोलू का. भांडण तू केलीस, मी केलं काय. जय भीम मी म्हणालो होतो दादा, मी म्हणालो होतो म्हणून बोलतोय. सांग आता बोलू का, सांग तुझं खोलू का, अगं तराजूत तोलू का. भांडण तू केलेस ते आता विकोपास जाईल आणि तुझा माझा आवाज हा कायमचाच राहील, आता कायमचाच राहील. म्हणून बोलतोय सरली जवानी तरी ही आयटम बाम. सरली जवानी ही आयटम बाम. सुभाष खंडागळे गोल्डन मॅन या आमच्या दादांकडून सुद्धा पार्टीला 500 रुपये पार्टी सुद्धा शून्य आहे. ब्लू वॉरियर कोल्हापूर या आमच्या दादांकडून 100 रुपये का.
बघा मग ते कलिंगड आहे. मी कलिंगड गायलं ना, माझ्या भगणी बसल्या आहेत म्हणून थोडा टाइम जरा पुढचा टाइम मला. आणि परंतु मी काय म्हणतोय, काय म्हणतोय, उकडबडीत आली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, ज्ञान तोकडे आणि अर्धवट काय कामाचे, मनात असलेले कुविचार कुचट काय कामाचे, अगं वागणे चरबड आणि नेमलट काय कामाचे, अगं बोलणे वलखड आणि उद्धट काय कामाचे. म्हणून बोलतोय गडबडीत आली, अहो गडबडीत आली आणि घामाघूम झाली. गडबडीत आली, अहो घामाघूम झाली. गडबडीत आली, बघा घामाघूम झाली. सुहास खंडागळे गोल्डन मॅन, आमच्या दादांचे लहान भाऊ, अजित भाऊंचे लहान भाऊ, यांच्याकडून 500 रुपये पाठी सदस्य नाही. त्यांचं काय सांगणार, अहो गडबडीत आली, गडबडीत आली, गडबडीत आली. आमचे दादा सुहास खंडागळे यांचा सत्कार असेल जरा जोरदार टाळ्या वाजवा. गोल्डन मॅन, जरा जोरदार टाळ्या वाजवा दादा. अहो गडबडीत आली, गडबडीत आली. बघा जरा जोरदार टाळ्या वाजवा दादांसाठी बांधवानो. अहो गडबडीत आली, गडबडीत आली. अहो घामाघूम झाली, घामाघूम झाली, घामाघूम झाली. गडबडीत आली, अहो घामाघूम झाली. आणि म्हणून हिची मी बघा सोय सारी केली, म्हणून हिची मी बघा सोय सारी केली. अहो दिलाचा मी दिलावर आणि दिलाचा राजा गे. मॅडम, दिलाचा मी दिलावर आहे दिलाचा राजा गे. एकदा घेऊन हा बघ, फक्त एकदा घेऊन हा बघ माझा ग. 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 एकदा घेऊन. ओ गडबडीत आली. दूसरा काय म्हणतो, अब मेरा नहीं है ये भी पुराना माल है भाई, ये पुराना है. अभी ये नया है, इधर का ये नया है. आणि म्हणून अब मेरा नहीं है ये तुई रुपया, मेरा नहीं है ये तुई रुपया, मेरा नहीं है ये तुई. अरे इधर है केला, अहो इधर है केला, उधर पपैया. इधर है केला, उधर पपैया, उधर है केला, इधर पपैया. अरे देर नया करना यारो, जल्दी जल्दी आ जाओ. अब देर नहीं करना यारो, जल्दी जल्दी आ जाओ. सच्चे हैं.
माल भारी है भैया ले जाओ 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 माल भारी है भैया. आज विमानातून जायला लागल्या काय का आज आकाश घेतस आवड आज आकाश घेतस धाव तुझ्या नावाला आलाय भाव तुझ्या नावाला आलाय भाव याला कारण तो एक भीमराव तुझ्या नावाला आलाय भाव याला कारण तो एक तुझ्या नावाला आलाय भाव याला कारण तो एक भीमराव आलाय भाव. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कवी गायक म्हणजे दादा अशोकजी महाडिक या आमच्या दादाकडून सुद्धा या गाणं आवडल्याबद्दल त्यांनी 100 दिलेलं पाहिजे. त्याचं काय सांगणं आहे कारण ढोलकीची सर त्या झांजरीला येईल का ढोलकीची सर त्या झांजरीला येईल का अरे भोक्याशिवाय माझा या मांजरीला येईल का